महानगरपालिका प्रशासनाची जी धार्मिक स्थळ आहे जालना रोडची त्यांना वेळ दिलेला आहे आणि कशी त्यांची मिटिंग झालेली आहे, काय तुम्ही कारवाई करणार त्यांची? ज्या दिवशी आम्ही चिकलठाणा गावठाण क्षेत्रामध्ये जेव्हा काढायला गेलो होतो धार्मिक स्थळाच्या बाबतीमध्ये, तिथली जेवढी लोक होती त्या लोकांची आम्ही चर्चा केलेली होती. कमिटी मेंबर्स होती त्या ठिकाणी. कमिटी मेंबर्स असं त्या ठिकाणी मत होतं की ज्या वेळेला आम्हाला एखादी पर्याय जागा उपलब्ध करून देऊ कब्रस्तानसाठी, तर आम्ही आमची जागा देण्यासाठी सर्व्हिस रोडला त्यांचा कुठलाही अटकाव नव्हता. तर मी त्यांना असं विनंती केलेली होती की आपण तसा एक प्रस्ताव कमिटीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीनिशी तो महानगरपालिकेच्या माननीय प्रशासक महोदयांकडे सादर करावा. धोरणात्मक निर्णय असल्या कारणाने माननीय प्रशासक महोदय आणि सर्वसाधारण सभेचा ठराव घेऊन त्यांना निश्चितपणे जी काही योग्य जागा आहे किंवा योग्य त्याबद्दलचा पर्याय आहे तो निश्चितपणे देतील. आता धार्मिक स्थळावर जे मयत होतात लोक त्यांना वेळ लागतं दफनविधी करण्यासाठी. आता ती दफनविधी कुठं करणार इथं रोडादारी झाल्यानंतर? नाही, मागच्या बाजूला आम्ही माहिती घेतली असता त्या ठिकाणी बरीपैकी जागा आहे उपलब्ध. त्यामुळे आता जो सर्व्हिस रोडचा भाग आहे तिथं विनंती आहे माझी की तिथं कुठलीही दफनविधी न करता जर मागच्या बाजूला जर आपण सद्यस्थितीत केले तर उद्या त्याच्यासाठीचे जे काही गोष्टी घडतील त्याला टाळता येऊ शकेल. आपल्याला किती वेळ दिलेला आहे धार्मिक स्थळाला आपण काढण्यासाठी? धार्मिक स्थळांना आपण 15 ऑगस्ट पर्यंत वेळ दिलेला आहे. त्यांनी स्वतःहून ती धार्मिक स्थळ काढून घ्यावीत जेणेकरून काही अप्रिय घटना घडणार नाही त्या ठिकाणी.